हॅलो, पेटीचा आवाज कमी करा. सुस्वागतम, धन्यवाद. आजचा आनंदाचा आणि हर्षाचा सोहळा म्हणजे सन्माननीय श्री तुळशीदास काशीराम नागती आणि सन्माननीय सौ मुक्ता तुळशीदास नागती यांना कन्या रत्नाचा लाभ झालेला आहे आणि त्या नामकरण सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी हरिभजनाची कबलबारीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. राम सदन प्रगती मित्र मंडळ, उत्कर्ष नगर, दुर्गामाता मंदिर, भांडूप पश्चिम या पवित्र अशा या ठिकाणी आयोजक सन्माननीय तुळशीदास काशीराम नागती आणि सहपरिवार यांच्या वतीनं आज कुमारी निहिरा तुळशीदास नागती नामकरण सोहळा अतिशय थाटामाटामध्ये पार पडतो आणि त्या निमित्तानं डबलबारी भजनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. या भागातील सन्माननीय समाजसेवक सन्माननीय श्री शंकरदादा घेरेकर यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो. प्रथमतः या नागती परिवारातील सर्व मान्यवर यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे माझे परममित्र सन्माननीय अरविंद नागतीबुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन या खुर्चीचा मान राखावा अशी मी त्यांना नम्र विनंती करतो. त्यांचे माझ्या भजन मंडळाच्या असे मनपूर्वक आभार मानतो मंडळ मंडळाच्या वतीने. त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रगती भवानी मित्र मंडळ या मंडळातील सर्व मान्यवर सन्माननीय शंकर खेडेकर साहेब, मुंगिप्पा डेव्हलपर्स परिवर्तक यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे सन्माननीय या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय सुनील खेतम साहेब, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष सन्माननीय अविनाश चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे सेक्रेटरी सन्माननीय राजेंद्र हळदणकर साहेब, त्याचप्रमाणे सल्लागार सन्माननीय गौतम मोरे साहेब या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे सोमजाई माता बाळ युवक मंडळ आगरवाडा सन्माननीय प्रकाश दादा गाणेकर संस्थापक यांचे देखील मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय काशीनाथ गणपत नागती अध्यक्ष यांचे देखील मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय महेंद्र जनार्दन गाणेकर साहेब यांचे देखील मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी अतिशय सुंदर आणि गोड गळ्याचे बुवा म्हणजे सन्माननीय गुरुमाऊली सुशील घोटणकर बुवा यांचे पट्टशिष्य सन्माननीय सुरेश कारणे बुवा यांचे देखील मनपूर्वक आभार मानतोय. गुरुवर्य आणि आमची गुरुस्थानी असलेले ज्यांच्याबरोबर आम्हाला भजन करण्याची सुसंधी मिळाली ते कैलासवासी दीपकजी चव्हाण बुवा यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो अशी परमेश्वराच्या मी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे आजचा हा भव्य दिव्य असा हा सोहळा निहिरा तुळशीदास नागती नामकरण सोहळा अतिशय मोठ्या थाटामाटामध्ये पार पडतोय. या भजन रसिकांमध्ये मग अनेक नामवंत भजनी कलावंत आहेत. त्या भांडूप नगरीमध्ये अनेक नामवंत दशावतारी कलावंत आहेत, पकवाज वादक आहेत, वारकरी सांप्रदायिक भजनी बुवा आहेत, संगीत भजनी बुवा आहेत. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतोय. उपस्थित मान्यवरांमध्ये अनेक नामवंत भजनी कलावंत उपस्थित आहेत. त्यामध्ये सन्माननीय आमचे दिनेश पाळेकर माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. युट्यूबवाले बऱ्याच प्रमाणात उपस्थित आहेत, त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो. आज आमच्या जोडीला सन्माननीय गोड गळ्याचे बुवा आणि विनोदाचे बादशाह म्हणून ज्यांची ख्याती आहे, महाराष्ट्रामध्ये ज्यांचं नाव आहे ते सन्माननीय उदयजी पारकर बुवा यांचे देखील माझ्या भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी आज पकवाज साथ करतायत सन्माननीय विशाल रासम आणि तबल्यावरती साई कसबले आणि त्यांची कोरस मंडळी त्यांचे मनपूर्वक आभार मानतोय. आज आम्हाला पकवाज साथ करतायत सन्माननीय भजन सम्राट गुरुमाऊली आणि खुळबोपेंचे मेन आडमी सन्माननीय प्रणव धुरी आणि तबल्यावरती सन्माननीय ओमकार यांचे
भावा, बाकी काही विषय नाही. सुंदर साऊंड सिस्टीम आहे. खरोखरच त्यांच्या या धंद्यामध्ये, त्या साऊंड सिस्टीम मध्ये त्यांना बरकत मिळू दे अशी त्या दुर्गा मातेचरणी प्रार्थना करतोय. एकदा जोरदार टाळ्या साऊंड वाल्यांसाठी होऊन जाऊ दे. प्रथमतः धन्यवाद देतो, कारण सन्माननीय श्री तुळशीदास काशीनाथ नागती, त्याचप्रमाणे सन्माननीय सौ मुक्ता तुळशीदास नागती यांना आज कन्या रत्नाचा त्यांना लाभ झालेला आहे आणि त्या निमित्तानं नामकरण सोहळा समारंभ पार पडतोय. निहिरा तुळशीदास नागती हिला उदंड आयुष्य लाभो, तिच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत अशी त्या परमेश्वराच्या आणि पांडुरंगाच्या प्रार्थना करतोय. आणि प्रथमतः त्या हरिभजनाच्या सेवेला सुरुवात करतो. अतिशय सुंदर आणि गोड गळ्याचे बुवा जोडलेले आहेत. सन्माननीय उदय पारकर बुवा, मला वाटतं जवळजवळ 5 ते 6 वर्षानंतर गाठभेट आहे बुवांची आणि माझी. सांभाळून घ्यावा बुवा, बाकी काही विषय नाही. आता तुमका प्रश्न लय विचारायची सवय, पण सुंदर माणूस हा, जबरदस्त, प्रश्नच नाही. हा हमिंग मारतोय तो जरा बघ ना व्यवस्थित. या ठिकाणी गावचे सरपंच सन्माननीय जयदास जनार्दन माहिदे या ठिकाणी उपस्थित झालेले. खरोखर त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. एकदा जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आजचा भक्तीचा सोहळा आहे आणि प्रथमतः ज्या कार्यासाठी या ठिकाणी आम्हाला बोलवलेलं आहे, मी बुवा स्वतः गणेश मनोहर जांभळे, गाव केळवली, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी, तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि भक्ती म्हटल्याच्या नंतर जिच्या जीवनाची सुरुवात प्रत्यक्ष पांडुरंगाच्या नामस्मरणाने होते, म्हटल्याच्या नंतर तिच्या आयुष्यात कशाची कमी राहणार नाही एवढी 100% त्या परमेश्वराच्या मी प्रार्थना करतो. त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ देत आणि प्रथमतः भक्ती या रूपाने भजनाला सुरुवात होऊ दे. जिच्या आयुष्यामध्ये गणपती गजानन हा प्रथम प्रारंभ झाला पाहिजे, म्हणून त्या गणपती गजाननाच्या प्रार्थनेने सुरुवात करूया. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, आवाज कसला येतोय बघ हामींचा. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा,
चरण धरू द्या माय पित्याचे जन्म घालून केले पालन आमचे उपकार मानू त्या परम पित्याचे उपकार मानू त्या परम पित्याचे सांभाळिले त्याने निस्वार्थाने सांभाळिले त्याने निस्वार्थाने सार्थ करावे या जन्माचे सार्थ करावे या जन्माचे गमधनी सनिधनी तप सार्थ करावे या जन्माचे सार्थ करावे या जन्माचे स्मरण राहावे हरिनामाचे स्मरण राहावे महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील भजन मंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. एकदा जोरदार टाळ्या महिला वर्गासाठी होऊन जाऊ दे. टाळ्यांसाठी काचकूच करू नका. पैसे कोण तुमच्याकडे मागत नाही. काय पैसे भरपूर मी मेहनत कमवला काय, बरोबर की नाही? काय विषय नाही. आशीर्वाद महत्वाचे आहेत आणि आशीर्वाद तुमचे दोन्ही बुवांसाठी 100% बारी सक्सेसफुल करण्याचं काम करणार आहेत. म्हणून खरोखरच भक्ती म्हटल्याच्या नंतर देहावरील ममत्व कमी होणे आणि नामावरील प्रीती वाढणे ही भक्ती आहे. कारण परमेश्वर प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान आहे. जनी जनार्दन पाहावा. प्रत्यक्ष पांडुरंग तुमच्यामध्ये आज उभा आहे आणि तुमच्या रूपाने या ठिकाणी विराजमान आहे. म्हटल्याच्या नंतर नवविध भक्तीमध्ये श्रवण भक्ती सर्वात श्रेष्ठ आहे, आम्ही सगळे बुवा सांगतो. पण शून्य ब्रह्मांडामध्ये अनेक रंग आहेत, पण
ज्या रंगाने आपलं आयुष्य सुंदर होतो तो एकच रंग आहे आणि तो म्हणजे पांडुरंग आहे. तो जर भजनात उभा असेल तर आपल्याला आयुष्यात कशाची कमी नाही. म्हणून प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण झालं पाहिजे. तर आजची बारी म्हटल्याच्या नंतर नामकरण सोहळा प्रत्यक्ष परमेश्वराची अनेक नाव रूप घेऊन आपण पृथ्वी तलावर जन्माला येतो. कोणाचं नाव उदय, कोणाचं नाव गणेश, कोणाचं नाव शंकर, पण प्रत्यक्ष आपण त्याच्यासारखं वागतो का ह्याचा विचार आमचा आपण केला पाहिजे. कारण नाव देवाची आहेत आणि आचरण आमचं राक्षसाचं आहे. आजच्या हरिभजनाची सुरुवात हीच खरी मजा आहे. कारण आज जो नामकरण सोहळा आहे तो नामासाठी आणि आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न दोन्ही बुवा करणार आहेत. प्रथमतः भजन रूपी सेवेला सुरुवात करतो. कारण भांडूप म्हटल्याच्या नंतर हरिभजनाची पंढरी आहे आणि या पंढरीमध्ये अनेक नामवंत भजनी कलावंत आहेत. एकदा जोरदार टाळ्या समस्त भजनी कलावंतासाठी हो जाऊ दे. धन्यवाद. तबल्याची लेवल द्या. थोडी अजून लेवल आणि पक्वांच्या चाटीला थोडा घेत द्या आणि जरा आवाज आहे ना माझा थोडी लेवल द्या. बेस जास्त झाला तो कट करा ना, जरा घुमारत होतो. हॅलो कोरस भाव मॉनिटर मध्ये कोरसला दे ना, नाही तर काय कळणार नाही. कोरसचा बाहेर आवाज येतोय का? हा येतोय नागती बुवा. या ठिकाणी आमचे सन्माननीय परममित्र नागती बुवा यांची समस्त कोरस मंडळी उपस्थित आहेत. सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आणि गोडगळा सन्माननीय सुशीलजी गोटनकर बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. बघ लेवल घे.